त्यांचं नाव लिहून घेतलं ना जरा हो काही वय द्या त्याच्यात नाव आहे बघा बोल ना पत्रकार कुठे रे पत्रकारला बोलवा पत्रकारांना बोलव होते समीर भूमिका निलेश वाळू किती वेळ लागेल अधिकारी आहेत का त्यांचं नाव हे लवकर काय विषय आली होती मागाशी घरी ती पोरं कोणते बरं ओळखीची हो ओळखीची कोणती म्हणजे कायमची ओळखीची का ओळखीची म्हणजे आता ओळखली असती असं तुम्ही आता ओळखू शकता असं ओळखू शकता हो साहेब आहेत ती मुली कुठे मुलांना बोलू नाही हा नव्हतं ते दुसरी दोन होती बाकीची रोडनी होती सगळ्यांना बोलू सगळ्यांना बोलू एक मिनिट त्यांनाच विचारतो तुम्ही सांगा साहेब तुम्हाला बोलायला वेळ देतो आम्ही एक मिनिट ऐकून घ्या मुलांना मारले गुन्हे दाखल करून घ्या ज्याची त्याच्या वतीने मी काय सांगतो तुम्हाला मी विचारलं हे होता का हा हेच होती कुठे ताई आमच्या रोड तुम्ही दुसऱ्या रोड होती ना तुमच्या बरोबर अजून दोघं जण ते आमच्या रोडनी होती आणि जाताना तुम्ही सगळे संघ बरोबरच गेलेले इकडे काय करतात आम्हाला कशाला 600 रुपये साहेब बोलतात बोला बोला साहेब कसं लागलं आपण सर्वे करतो तुमच्याकडे कार्ड वगैरे आहे काही या लागले बरोबर पुढे काय तुझे दाखवतो ते हे म्हणे दाखवून काय काही दाखवलं एटीएम काय ते दाखवतो हे आमच्या नगरचं ऑफिस आहे ना ताई कुठं पत्रकाराचं आहे ताई माझं घाबरू नको मला काय तुला कोण जाणीवपूर्वक तुला हे करायचं आमचं एक नाही तू घाबरू नको सत्य बोल उद्या तुझं भविष्य हे इलेक्शन होतील उद्या घडत राहतील बरं एक आम्हाला एक हे सांग ह्या समर्थच्या गाडीत काय करत होती तुम्ही हे कोण आहे फोन हॅलो विचारू आपण सगळे डिटेल विचारू फक्त तुम्ही गोंधळ करू काय असं ना आपण एकदम शांत येऊ राहिले ते निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांना बी बोलून घेतले मी आणि यांना पकडल्यापासून सगळं फुटेज आपल्याकडे म्हणतात मारहाण सगळे फुटेज आहेत सगळे त्यांना थांबवल्यापासून ते सगळे तुम्हाला पाहिजे आम्ही ते फुटेज सगळे ही लोक आहेत ना सगळे सर्वसामान्य घरातलेच आहेत याच्यात कोण राजकारणाचं आहे ना कशाला आला होता इकडे सर्व तुमच्याकडे काय रे नाही आम्ही याच्याच थ्रू आलो कशाला बोललो सर आमचं चॅनल आहे जनता काय आहे त्यांच्याकडे कुठे तुझं चॅनलचं काय आहे तुझ्याकडे असा कॅमेरा वगैरे काय आहे कॅमेरा नाही ताई आली ना ताई कशी काय तुला ताईने पाठवलं का हो लाव बरोबर आता या महिला साहेब हे जे यांनी सर्वे केले हे आता ही त्यांची सोयी आहे यांच्या काढली का बसून इकडे बुमरँग करते का तुमच्या उलटी केस करू फोन बोलता त्यांना बसली तिकडे कुठं पुण्यात तिकडून इकडे केस करणार नगरला कुठं पुण्याला तिकडून केस करणार कोण बसले आमची हॅलो तरी मी बोलतोय हा काय विषय एक मिनिट हॅलो हा बोला ना मॅडम नाही इथं माणसं जमलेले आहेत चौकशी करतोय मी परंतु ते निवडणूक अधिकाऱ्यांना पण मी कॉल केला होता ते येऊन राहिलेत मी आहे ते स्पॉटला हो हो थोडे माणसं जमलेले शांत भरला कंट्रोल
हा दुसऱ्याचा नंबर लावून फोन लावून त्यांना सांगितलं. हॅलो हा बोला. हा हा विड्रॉल केलं का न्यूजवाल्यांना विड्रॉल केलं सत्य समोर यायला. गाडी कोणाची आहे, तो ड्रायव्हर कोण आहे आम्हाला काहीच माहित नाही साहेब. बरं चालतंय. ऐका ना, तुम्हाला किती वेळ लागेल ताई यायला इकडे? माणसं काय मला ट्रान्सफर लागेल, मी ऑन द वे आहे. बरं ठीक आहे, या तिथं. मुलांना काय होत नाही, आम्ही आहोत. नाही नाही, काही व्हायचा विषय नाही. हा हा नाही नाही या. आता पेपर पण लोकलचा नाहीये, आता पण पेपर चांगला आहे. सर्वे करतोय आम्ही दुसऱ्या पक्षाची. महिला आहेत मग इथं ते सांगतात. पोलीस स्टेशन पण सहकार्य सकाळपासून करून तुम्हाला सांगते. हा नाही नाही या, ठीक आहे तुम्ही आलाय तर या मग इथं आपण ताईंना काय बोलवू ते समोर. करू. हो इकडे आता हे बघा, आता मला जी माहिती भेटली त्यानुसार आपण ते ताईंना विचारू. इथं ताई, बोलवली. 2 मिनिटं इकडे. हो इकडे हे बघा आता, पहिलं साहेब तुमच्या समोर ही वही तुझी आहे, या दोन्ही वही तुझ्या आहेत ना. तू सर्वे करत होता बरोबर नाही? सर्वे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे सर्वे तुम्ही केले बरोबर ना? बरोबर ना? आता ह्या सर्वे मध्ये एक नाव आहे मोनिका निलेश वाळूंज. त्या महिला इथं आलेल्या आहेत आपल्या इथं. तर ताई काय झालं आम्हाला पण कळू द्या, म्हणजे सत्यता आम्हाला पण कळेल. 2 मिनिटं फक्त. आता ताईंना बोलू द्या ना. काय झालं हो? ते काय म्हणले तुम्हाला? काय ते रस्त्याने चालली होती तर मी कपडे धुत होते. त्यांनी मला आवाज दिला तर मी ते म्हटले आम्ही ताई 2 मिनिटं इकडे या. तर मी म्हटलं काय काम आहे? तर ते म्हटले आम्ही सर्वे करतोय. म्हणून मी गेले, सर्वे करतोय म्हटले म्हणून. तिथे गेल्यावर ते म्हटले ताई तुम्ही कोणाला मत करणार देणार आहे? तर मी म्हटलं मी शिवसेनेला. आम्ही तसे पण शिवसेने, कट्टर शिवसेनेचे. तर ते म्हटले नाही नाही, मग तुम्हाला काही पैशाची वगैरे ऑफर जमेल का केली तर? म्हणजे यात सर्वे आलाच नाही साहेब. हा, यात सर्वे आलाच नाही. त्यांनी मला पैशाची ऑफर केली. हे बघा, यांनी केलेल्या सर्वे मध्ये तर पैसे दिले मोनिका का? निलेश वाळूंज. आणि दादा त्यांनी फोर्स केला की तुमचा मोबाईल नंबर द्या. पण मी मला माहित होतं, मला जरा डाऊट आला म्हणून मी चुकीचा नंबर हे दिला. सुजग नागरिक याला असल्यामुळे उंचकडे- 1 मिनिट. आता ह्या संबंधित जे स्वतःला पत्रकार बोलतात ते, त्या संबंधित व्यक्तींनी केलेले हे सर्वे आहेत. त्यामध्ये हे जे नाव आहे मोनिका निलेश वाळूंज, हे बघा, ह्या संबंधित जे पत्रकार स्वतःला बोलतात आहे त्यामध्ये हे जे मोनिका निलेश वाळूंज ह्या ज्या महिलांचं नाव आहे त्या स्वतः आपल्यासोबत आता तुमच्या सर्वांशी बोललेले आहेत. त्यांनी आपल्याला सांगितल्यानुसार ऐका, आपले निवडणूक अधिकारी सर नमस्ते. आता आम्ही एक आता निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा इथं पोहोचलेले आहेत. भरारी पथक आहे. तर त्यांना सुद्धा ताईंनी एकदा सांगा, प्रत्यक्षदर्शी एकदा यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो वैयक्तिक परिस्थिती. तुम्ही बोला एकदा काय झालं तिथे. हा, ऐका सर, तर काय झालं, ही मुलं रस्त्याने चाललेली होती. आयडेंटिफाय केलेली आहेत ते सगळे. ही रस्त्याने चाललेली होती. तर मी माझ्या घराजवळ कपडे धुत होते. तर यांनी मला आवाज दिला ताई इकडे या म्हणून. आम्ही सर्वे करतोय. हे सर्वे करतोय म्हटल्यानंतर मी गेले त्यांच्याजवळ. तर गेल्यावर ते सर्वेचं बोलून वेगळं राहिलं. ते म्हटले ताई तुम्ही कोणाला मतदान करणार? तर म्हटलं मी शिवसेनेला मतदान करणार. सर मी रोज तसं पण शिवसेनेचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर मी रोज फिरतेय. तर ते म्हटले मग तुमच्यात काही चेंजिंग होईल का? तुम्हाला पैशाची वगैरे ऑफर पाहिजे का? तर मी म्हटलं नाही, पैशाची वगैरे ऑफर नाही, मी कट्टर शिवसैनिक आहे. माझं नाव मोनिका निलेश वाळूंज. आणि मग त्यानंतर सर त्यांनी माझं नाव देऊन सुद्धा मला ते म्हटले तुमचा मोबाईल नंबर द्या. तर मला त्यांच्यावर डाऊट आला. मी त्यांना चुकीचा नंबर दिलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा फोर्स केला की तुमच्या घरातली सगळ्या सदस्यांची नावे सांगा. तर मी 1-2 जणांचीच नावे दिली, बाकीच्यांची नावे नाही सांगितली. आता संबंधित अधिकारी इथं आलेले आहेत. ताईंनी सुद्धा जे सत्य परिस्थिती आहे ती ताईंनी इथं मांडलेली आहे.
काही कोणाच्या दबावात तुम्ही येऊन हे बोललेले का? नाही आता प्राथमिक मी दर्शक स्वतः उंच खडकचे 2 वर्षापूर्वी उपसरपंच होते. मी यातलं मला सगळं म्हणजे आता याच्यात साहेब इतंभूत माहिती आम्ही थांबवल्यानंतर ही जी संबंधित गाडी आहे ही समर्थ कॉलेजशी निगडीत आहे. जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याशी निगडीत ही गाडी आहे. त्यानंतर आम्ही ह्यांना विचारणा केली असता यांनी आम्हाला यांच्याकडून आम्हाला असं सांगितण्यात आलं की आम्ही सकाळपासून या गाडीत फिरतोय आणि आम्ही सर्व्हे करतोय. ठीक आहे, लोकशाहीला सर्वांना अधिकार आहे, तुम्ही सर्व्हे केला त्याबद्दल आमची काही भूमिका नाही, काही त्याच्यात तुम्ही चुकीचं काही करत नव्हता. परंतु यांच्याकडे जेव्हा आम्ही हवाया पकडण्यात आल्या, आता याच्यात जे आहे हा जो सर्व्हे ना हा फक्त शिवसेनेचा आहे. तुम्ही जर बघितलं बारकाईने, ठीक आहे, हा एक तुमचा एक मिनिट आम्हाला बोलू द्या. त्यानंतर ही जी नावं त्यांनी आयडेंटिफाय केली आणि किंवा राजुरी गावातली, याच्यात हे जे नाव आहे मोनिका निलेश वाळुंज यांनी चुकीचा नंबर का दिला त्याची स्पष्टता त्यांनी तिथे केलेली आहे. मी त्यांना विचारलं असताना त्यांनी राजुरी बेल्ले गटात जेवढी गाव आहेत का ते म्हटले त्याच गावांचा आम्ही सर्व्हे केलाय. तर आता सर्वे न करता जेवढी शिवसेनेची जेवढी नावं घेता येईल ना, जेवढ्या लोकांची तेवढी नावं त्यांनी लिहून घेतली. आमची प्राथमिक मागणी हीच आहे. आता ह्या ताई तर तुम्हाला आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे. आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे मृत्यू झाल्यानंतर आज आम्ही शिवसैनिक जरी असलो तरी आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तर आम्ही शांततेच्या मार्गाने एकदम जेव्हापासून आम्हाला ती न्यूज समजली तेव्हापासून आमचं प्रचार यंत्रणा पूर्णपणे बंद आहे. आम्ही कोणतेही प्रचार या ठिकाणी करत नव्हतो. परंतु आपल्या लोकशाहीला एवढा जर घातक वार जर होत असेल, जर समोरच्या व्यक्तींची येऊन तुम्ही जर एका कॅमेऱ्यासमोर रडायचं आणि दुपारी येऊन आमच्या माता भगिनींना विचारायचं का तुम्हाला किती रुपये पाहिजे का तुमचं मत परिवर्तन होईल, ही अतिशय गंभीर बाब आहे. आमची पूर्ण प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. आज आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांचं भविष्य या लोकशाहीवर अवलंबून आहे. या अशा पद्धतीचे जर हे होत असतील, पैशाचे देवाणघेवाण करून किंवा एखाद्यावर दबाव आणून तुम्ही जर हे करू पाहत असाल तर याची सखोल चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित दाडपत्कांनी करावी आणि ह्याची योग्य ती सर्व इतंभूत माहिती आमच्या पत्रकारांना पण माहिती असायला पाहिजे, आमच्या सर्वसामान्य सर्व म्हणजे ग्रामस्थांना आणि मतदारांना पण कळलं पाहिजे का समोरचा उमेदवार नक्की काय करू पाहतोय. म्हणजे तुम्ही एकाकडे रडताय का आमचे दादा गेले आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर हे असं करत असाल तर ही आपल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आमची साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे का ह्या प्रकरणाची तुम्ही सखोल चौकशी करा. दोषी असतील तुम्ही 100% हे करा. आज आम्हाला हे मुलं जी आहेत ना ही बाहेरून आलेली मुलं आहेत, यांना पण उद्याचं भविष्य आम्हाला यांचं भविष्य खराब नाही करायचंय. परंतु ह्यांचा मुलांचा सुद्धा बळी या इलेक्शनच्या प्रक्रियेत जाऊ शकतो. त्यांची जर चूक असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. सगळं पुढे या रे, सगळं पुढे या. त्यांना पण डिटेल माहित नाही साहेब काय चाललंय ते. आता दादा याला विचारा, तू सकाळपासून या गाडीत फिरतोय ना बाळा? फिरतोय ना खरं बोल. मग आम्ही तुझ्या दबाव आणला काही मानायला का तू या गाडीत फिरतोय, तू त्या गाडीतच फिरतोय ना. मग तुम्ही जर मतदार नाही राजू भाऊ हे जर पत्रकार आहेत यांना सांगितलेले हो दादा हे जर पत्रकार आहेत तर मग हे समोरच्या उमेदवाराच्या गाडीत का फिरतात ते? आता ते मॅडम काय म्हणले गाडीला हात केला मॅडम काय म्हणल्या फोनवरती त्यांनी त्या गाडीला हात केला. आता खरं बोला बोलतो ना. हे बघा कोणाच्या दबावात येऊन हा हे देत नाहीये, ते सगळं फिरतात ते. बोला तुम्ही आपण 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं आमचं ऐका. आम्हाला तक्रार दाखल झाली अलिपाटा पोलीस स्टेशनवरून. आम्ही या ठिकाणी दाखल झालोय. बारारी पथक प्रमुख आहे. तर तुमचे जे काय आता आम्ही म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेतले. मी यशोदी बावारी बारारी पथक करून अलिपाटा पोलीस स्टेशन एरिया माझ्याकडे यशोदी बावारी बारारी पथक करून. तर तुमचा जो विषय आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलाय. तर संबंधितांना आम्ही ताब्यात घेऊन जाऊन पुढील सकल चौकशी करून पुढची आम्ही योग्य ती कार्यवाही करतो. निवडणूक निर्णय आयोगानुसार जर याच्यामध्ये जर भंग होत असेल शिस्तीचा कोणत्या तर आम्ही पुढील ते योग्य कार्यवाही करायला कोणतीच कसर चालेल धन्यवाद. 100% गुन्हे दाखल होतील. आणि जर कोणाला जर काही तक्रार दाखल झाली किंवा चुकीचं जर पुढे घडत असेल तर आम्हाला लगेच फोन करून कळवा. आम्ही त्या ठिकाणीच दाखल होऊ. एक सुजक मतदार म्हणून आमची विनंती साहेब, नाही आमची गाडी बारारी पथकाची भरती आहे. आमचा राऊंड इकडे उंचीकडे वगैरे इकडे आम्ही येऊन गेलेलो आहे. अजितदादांचा 2-3 दिवसांचा विषय सोडून द्या. त्याच्या आदल्या दिवशीपासून इतक्या मोटरसायकली आणि इतके त्यांचे प्रतिनिधी असतील हे मळ्यामळ्यात
आणि घराघरामध्ये नाही, ते आम्हाला ठीक आहे, पण आता हा जो विषय ना साहेब हा गंभीर आहे. ऐका, हे यांनी काय सांगितलं का ही गाडी आम्ही हात केलाय, आम्ही हात केल्याच्या नंतर बसलोय. आता ही मुलं आहेत ना सकाळपासून या गाडीमध्ये ते फिरतात. स्वतः पण आलं का बोलतात. लक्षात? सकाळपासून आणि ते स्वतः पण सांगतायत. आणि ते जे पत्रकार आहेत यांचे समजा जनता झाले ना आणि आम्हाला आमची एक विनंती आहे साहेब, ऐका ना. समोरचे तुमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतील. ती खूप मोठी मंडळी, आम्ही सर्वसामान्य मंडळीच आहे. आम्हाला जे योग्य आम्ही योग्य चौकशी करून आम्हाला जे निष्पन्न होईल त्यातून आम्ही 100% त्यांच्यावरती पुढील कार्यवाही आम्ही करू. सर्वसामान्य मतदार आहे साहेब. हे चुकीचं घडताना दिसलं आम्हाला, वाटलं तुम्हाला तुमच्यापर्यंत हा विषय आला पाहिजे म्हणून हा आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष धर्तीशिवाय ज्यांच्या बरोबर झाला त्या मोहित यांचं नाव आहे, त्यांनी सुद्धा तुम्हाला सर्वांसमोर घटना सांगितलेली आहे. त्यामुळे याच्यावर कडक कारवाई तुम्ही करा. यांना गाडी बसवा. हे गाडी बसवा. डिपार्टमेंटचं आपल्या इथे नाही गाडी बसवा. नाही, आता हे चला आता. ते करतील कारवाई. निघाले आता ते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.